नमस्कार, मी स्नेहाज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत हेल्दी डाएट सूप। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम कुकरमध्ये मी गाजराचे तुकडे, बीटरूटचे तुकडे, एक कांदा कापून टाकलेला आहे, तसंच एक टोमॅटो सुद्धा कापून मी तुकडे करून त्याचे कुकरमध्ये घातलेला आहे। 3-4 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 3-4 शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये टाकून त्यामध्ये 5 ते 6 काळी मिरी, 1 टीस्पून जिरे आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हे टाकून कुकरचं झाकण आपल्याला बंद करायचं आहे। बंद करून आपल्याला कुकर गॅसवर ठेवायचा आहे। गॅसवर ठेवल्यानंतर कुकरला आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण ते कुकर थंड झाल्यानंतर चाळणीने जे मिश्रण आहे ते गाळून घेतलेलं आहे। खाली आपल्याला पाणी बघायला मिळते, जे आपण मिश्रण टाकलं होतं कुकरमध्ये त्याचं जे रस आहे तो खाली आपल्याला पाहायला मिळते। आता उरलेलं जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। हे मिश्रण बारीक वाटताना जे आपल्याला पाणी आहे आपल्याला सुपाचं ते आपण त्यामध्ये घालून मिश्रण अतिशय बारीक केलेलं आहे आणि ते चाळणीने गाळून घेतलं आहे। पहा, मी चाळणीने गाळून घेते। पूर्ण प्रकारे चांगल्या व्यवस्थित प्रकारे गाळून झालेलं आहे मिश्रण, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला त्या मिश्रणाला एक उकळी द्यायची आहे। त्यासाठी मी पातेल्यात 1 चमचा तूप टाकलं आहे आणि त्यावर एक मिश्रण मी ओतलं आहे आणि त्या मिश्रणाला आपल्याला चांगली उकळी द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता सूपाचा कलरही सुंदर आलेला आहे, सुरेख लाल रंगाचं सूप झालं आहे, कारण आपण त्यामध्ये बीटरूट टाकलेलं आहे। आता आपण चवीनुसार मीठ आपण ॲड करतो आहे, थोडीशी काळी मिरीची पूड आणि थोडं हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असाल तुम्ही घालू शकता, अन्यथा ते तुम्ही स्किप करू शकता। आता या मिश्रणाला आपल्याला चांगली उकळी द्यायची आहे। मिश्रणाला उकळी येत आहे, तुम्ही पाहू शकता। मिश्रणाचा कलरसुद्धा आपल्याला बदलला आहे। मिश्रण चांगलं सूप उकळत आहे आणि उकळून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर मी टाकत आहे। पूर्णपणे सूप रेडी झालेलं आहे। आता मी ते सर्विंग बाउलमध्ये सर्व करत आहे। तुम्ही पाहू शकता सर्विंग बाउलमध्ये मी सूप काढलेला आहे आणि कलर अतिशय सुंदर आलेला आहे। अशा प्रकारे आपलं हेल्दी डाएट सूप तयार झालेलं आहे।